नमस्कार, स्वामी भक्त प्रीती चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. जय जय श्री स्वामी समर्थ. आज आपण महाशिवरात्री 2025 विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. महाशिवरात्रीची नेमकी तारीख, शुभमुहूर्त, व्रतविधी आणि या पवित्र रात्रीच्या आध्यात्मिक महत्त्वाचा उलगडा करूया. महाशिवरात्री हा केवळ एक सण नाही, तर शिवभक्तांसाठी ती मोक्षप्राप्तीची रात्र आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की या दिवशी महादेव स्वतः पृथ्वीवर शिवतत्वाच्या रूपाने अवतरले. ही रात्री अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याची आहे. हे व्रत शरीर, मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी अत्यंत फलदायी मानले गेले आहे. म्हणूनच महाशिवरात्री 2025 मध्ये कधी आणि कसा करावा व्रत, कोणत्या मुहूर्तावर करावा पूजन आणि निश्चित काल महत्त्वाचा आहे का, हे आपण जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे व्रत आहे. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते. परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इत्यादी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्दशी 2 दिवसात विभागली असेल तर या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा काल निश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे हे स्पष्ट होते. सन 2025 मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी साजरी करावी व त्याचे महत्त्व आणि काही मान्यता आपण जाणून घेऊया. नित्य शिवरात्र, पक्ष शिवरात्र, मास शिवरात्र, योग शिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे 5 प्रकार आहेत. यापैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. दररोज रात्र ही नित्य शिवरात्र, शुद्ध चतुर्दशीची रात्र, पक्ष शिवरात्र, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मास शिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र मानली जाते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथातून आढळते. माघ वद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून राहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प केला जातो. स्नान, शिवपूजनद्वारे व्रत पूर्ण करावे. उपवास, पूजा, जागरण ही या व्रताची 3 मुख्य अंगे आहेत. रात्रीच्या 4 प्रहारांपैकी प्रत्येक प्रहारांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते. तिला यामपूजा असे म्हटले जाते. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल, आंबा वगैरेंची पाने वाहिली जातात. विशिष्ट वर्षे व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करता येते. सन 2025 मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी साजरी करावी? महाशिवरात्रीला भारतातील काशी, रामेश्वरम, गोकर्ण, वैजनाथ शिखर, शिंगणापूर इत्यादी असंख्य शिवक्षेत्रांमधून यात्रा भरतात. 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री आहे. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:08 माघ वद्य चतुर्दशी सुरू होत आहे. तर 27 फेब्रुवारी 2025 रोजी 8:54 चतुर्दशीची सांगता होत आहे. अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. परंतु महाशिवरात्री व्रतात निश्चित कालाला महत्त्व असून या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते. त्यामुळे 26 फेब्रुवारी 2025च्या रात्री शिवपूजन करावे असे सांगितले जाते आहे. महाशिवरात्री 2025चे शुभ मुहूर्त. महाशिवरात्रीला जलाभिषेक, रुद्राभिषेकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जलाभिषेकाचा रात्री 8:54 पासून ते 12:01 पर्यंत शुभ मुहूर्त मानला गेला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. पहिला सायंकाळी 6:18 पासून ते रात्री 9:25 पर्यंत असेल. दुसरा प्रहर रात्री 9:26 पासून सुरू होईल, रात्री 12:35 पर्यंत असेल. तिसरा प्रहर मध्यरात्री 12:35 पासून ते उत्तर रात्री 3 वाजून
42 मिनिटांपर्यंत असेल. चौथा आणि शेवटचा प्रहर 27 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 3:41 सुरू होईल आणि सकाळी 6:47 असेल. महाशिवरात्रीला सर्वात महत्त्वाचा मानला गेलेला निश्चित काल रात्री 12:27 पासून ते 9:16 असेल. महाशिवरात्रीला सर्वात महत्त्वाचा मानला गेलेला निश्चित काल रात्री 12:27 पासून ते 9:16 असेल. महाशिवरात्री व्रताच्या काही मान्यता. दिवांचे देव, तिन्ही लोकांचे स्वामी महादेवाचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी भक्तिभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. कथांनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन्न केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर काही कथांनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. काही ठिकाणी या दिवसाला जलरात्री असे संबोधले जाते. महाशिवरात्रीची महिमा मोठ्या असल्याचे सांगितले जाते. शिवतत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो असेही म्हटले जाते. तर मित्रांनो, महाशिवरात्री 2025 विषयी सर्व माहिती आपण जाणून घेतली. ही रात्र आहे शिवभक्तांसाठी जागरणाची, जपाची आणि महादेवाच्या चरणी पूर्ण भक्तिभाव अर्पण करण्याची. हर हर महादेव, जय जय श्री स्वामी समर्थ या गजराने संपूर्ण वातावरण शिवमय होतं आणि या व्रताच्या प्रभावाने आपल्या सर्वांच्या जीवनात शुभता, आनंदी, शांती, आत्मबळ प्राप्त होवो. तसेच ह्या व्हिडिओमधील माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच भक्तिपूर्ण विषयांसाठी स्वामी भक्तप्रीती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह. तोपर्यंत ओम नमः शिवाय. जय जय श्री स्वामी समर्थ.